पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा। वाढता तणाव, नागरिकांच्या जीवितहानी संदर्भात चिंता व्यक्त। शांतता आणि स्थिरतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा मोदींकडून पुनरुच्चार। होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग बंद ठेवणार, आमच्या टार्गेटवरती फक्त अमेरिकेचे एअरबेस आहेत, मुलींच्या हत्येचा बदला घेणार। इराणचे नेते मोज्तबा खामेनींची ट्रम्प यांना धमकी। अमेरिकन नौदल होर्मुझ समुद्रधुनीतून तेल टँकरना सुरक्षा देऊ शकणार नाही। सध्या इराणच्या आक्रमणाला उत्तर देण्यावरती लष्कराचा भर आहे। महिना अखेरपर्यंत सुरक्षा पुरवू, अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट यांची माहिती। इराण अमेरिका युद्धाचा आजचा 14वा दिवस। आतापर्यंत इराणमध्ये 1350 जणांचा मृत्यू तर 17,000हून अधिक नागरिक जखमी। इराक गॅस तुटवड्यामुळे देशातील 20% लोकसंख्येला मोठा फटका। आजपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होणार। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची लोकसभेत घोषणा। भारतात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू। गॅस बुकिंगसाठी शहरामध्ये 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसांची मुदत। पर्यायी म्हणून रॉकेलचा साठा उपलब्ध करून देणार, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची माहिती। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेत सादर होणार। लव जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं विधेयक आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवड। भाजपचे अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती, 32 दिवसांच्या सहलीनंतर झेडपी सदस्य धाराशिवमध्ये परतणार। भाजपची एसआयआर संदर्भात 17 मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार। मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार। आमदार, महापौर आणि जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याचे आदेश। केसी कॉलेजमध्ये बैठकीचं आयोजन। नाशिकमध्ये मार्च महिन्यातच उन्हाचा उच्चांक, तापमानाचा पारा 38 अंशांवर पोहोचला। वाढत्या उष्णतेनं नागरिक पुरते हैराण।